मला जाऊ द्या ना घरी, मला जाऊ द्या ना. शेखर आउट. बोला, काय करू आता? डायरी म्हण ना, तुला आवडते ना शायरी वगैरे. हवा के झोंकों के जैसे आजाद रहना सीखो, तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो, हर एक लम्हे से तुम मिलो खोले अपनी बाहें, हर एक पल एक नया समा देखे ये निगाहें, अपनी आंखों में हैरानियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम, दिलों में अपनी बेताबियां लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम. सुभान अल्लाह, क्या बात है शेखर, क्या बात है. पदे, आता वेळ घालून चालणार नाही. उद्या सगळ्यांना बोलावून घेते. आता लग्नाची बोलणी करायला हवी. लवकरात लवकर यांच्या लग्नाचा बार उडवून देऊया. असं खिडकीतून अचानक काय झालं? कसला आवाज होता? दिग्विजय, कोणीतरी बॉल फेकून मारला आता खिडकीतून. का कोणी केलं असेल काही कळत नाहीये. या 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 शंतनू सरंजामे या. जहागीरदार, शंतनू जहागीरदार. अहो तेच ते. आता तुम्ही सरंजामेंचे व्याही. मी तुम्हाला मागे म्हटलं नव्हतं, धांगडे पाटील आणि सरंजामे एकमेकांचे एकदम खास. आता तुम्ही सरंजामेंचे नातेवाईक म्हणजे तुम्ही आमचे सुद्धा खास. काय या बसा. ओ तिकडे नव्हे, तुम्ही आमच्यासाठी साक्षात मालक. तुम्ही इथे बसायचं. धांडगे पाटील सरंजामेंपेक्षाही बडी असा मी. वसुंधरा मॅडम आणि पद्मिनी सरंजामे एकमेकींच्या अगदी जवळ. हा, म्हणजे त्यांच्याच मोठ्या मुलाला दिग्विजय सरंजामेनं माझी धाकटी बहीण दिली. हो हो, माहिती आहे मला. तुम्ही बसा ना मालक. बसू इथं. हो हो बसा. सरंजामे, तुमच्या नावाचा फायदाच झालाय मला. आता बघा ना, कशात काही नाही तर मालक म्हणतात आम्हाला इकडची लोक. मालक. हॅलो, शंतनू जहागीरदार या. नमस्कार पद्मिनी मॅडम, बोला. कशात? आज कशी काय आमची आठवण? पैसे उधारी आणि तुम्हाला आमच्याकडून? हो देऊ ना. आता शेवटी तुम्ही आमचे व्याही म्हटल्यावर तुम्हाला मदत करायला हवीच ना. हा, फक्त किती हवे आहेत तेवढे कळले असते तर बरं झालं असतं. म्हणजे कसं आहे, 10 लाखाच्या वर असते तर मला चेक द्यायला बरा. ओके, हा चालेल ना. तुमच्या त्या माणसाला म्हणजे मोहनला पाठवा आमच्याकडे. तसंही त्यांचा पाहुणचार करायचा राहिलाच आहे आमचा, तोही होऊन. ओके, बाकी सगळे आमचे ते मोहिते आहेत ते बघून. ओके, वाट बघ. पद्मिनी सरंजामे, अपमान करतेस काय तू माझा? नाही ना, तुला भिकेला लावलं तर नावाचा शंतनू जहागीरदार नाही, सांगून ठेव.